तर रिस्क मॅनेजमेंटमध्ये पहिलं काय होतं की तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग जर केलं की तुम्हाला प्रॉपर इन्शुरन्सेस कोणते घ्यायचे आहेत, लाईफचे इन्शुरन्सेस घ्यायचे, टर्म पॉलिसी घ्यायचं आहे, हेल्थ घ्यायचं आहे, क्रिटिकल घ्यायचं आहे, ॲक्सिडेंटल घ्यायचं आहे. दीज आर द सम इन्शुरन्सेस. रिस्क मॅनेजमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट लॉस पण फार महत्त्वाचं चेक करायचं आहे. हे सगळं घेतल्यानंतर रिस्क मॅनेजमेंटमधला सेकंड पार्ट काय येतो, डायव्हर्सिफिकेशन तुम्हाला प्रॉपर करता येतं, ॲसेट अलोकेशन तुम्हाला रिस्क मॅनेजमेंटमध्ये प्रॉपर करता येतं. म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटला इकॉनॉमीमध्ये होणाऱ्या कुठल्याही अटॅकपासून वाचवणं पण तितकंच गरजेचं आहे ना. आज जे तुम्ही तुमचं कष्टाने कमवलेला पैसा इन्व्हेस्ट केलेला आहे याला वाचवणं पण रिस्क मॅनेजमेंटच म्हणतात ना. कोणती रिस्क वाढवायची, कोणती रिस्क कमी करायची, याला रिस्क मॅनेजमेंट म्हणतात. तो राईट फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये ना तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट सर्वात महत्त्वाचं. आज भारतामध्ये जास्तीत जास्त प्रॉब्लेम काय माहिती आहे का, यांना रिस्क मॅनेजमेंट येतच नाही. कशा पद्धतीने वाढवायची, कशा पद्धतीने कमी करायची, कशा पद्धतीने ट्रान्सफर करायचे कोणी शिकवलेलं नाही आणि याच्याकडे कोणाचं लक्ष पण नाही. मेजर प्रॉब्लेम, लोकांना रिस्क अंडरस्टँड न करता घेण्याची सवय झालेली आहे आणि ती पण 99% घेत आहेत म्हणून आपण पण उडी मारू. ते काय त्यांचं होईल ते आपलं होईल. पण नोटीस करणार त्यांचे रिझल्ट काय आहेत. दे आर लिव्हिंग ऑर्डिनरी लाईफ.